नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ठप्प, 14 पैकी 5 रुग्णवाहिका गॅरेजमध्ये. बंद रुग्णवाहिकेला दे धक्का. नंदुरबार जिल्ह्यात तातडीच्या आरोग्य सेवेसाठी कार्यरत 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेत गंभीर त्रुट्या समोर आल्या आहेत. एकीकडे शासनाकडून ग्रामीण व आदिवासी भागात तात्काळ आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला जातो, तर दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णवाहिका व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे. 14 पैकी 5 रुग्णवाहिका गॅरेजमध्ये असून उर्वरित वाहनांचाही तांत्रिक बिघाड सुरूच आहे. काल 20 तारखेला एकाच दिवशी 3 रुग्णवाहिका ठप्प झाल्याने आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. 108 रुग्णवाहिका व्यवस्थापन बीव्हीजी ग्रुपकडे आहे. मात्र वाहनांची दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने बॅकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. तांत्रिक बिघाड शोधून दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडून केली जात आहे. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. तांत्रिक बिघाड, देखभालीचा अभाव आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. शासन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. आरोग्यसेवा हाच नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि ती सुरळीत करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. जिल्ह्यातील रुग्णवाहिका 2 लाख किमीहून अधिक प्रवास करून थकल्या आहेत. MH14 GU 9956 या रुग्णवाहिकेने 1,97,000 किलोमीटरचा प्रवास केला आहे, तर इतर वाहिनींनीही 1,67,000 किमीहून अधिकचा प्रवास केला आहे. अशा परिस्थितीत वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती झाली नसल्याने ही वाहने रस्त्यातच बंद पडत आहेत. शुक्रवारी दुपारी 3:15 वाजता नंदुरबार दोंडाईच्या मार्गावर रुग्णवाहिका अचानक बंद पडली. यानंतर मदतीसाठी आणखी 2 रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या, परंतु त्या दोघेही सुरू होऊ शकल्या नाहीत. तांत्रिक बिघाडामुळे रुग्णवाहिका चालू होण्यासाठी सेन्सर तपासणे आवश्यक होते. मात्र जिल्ह्यात असा तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका सुरळीत होऊ शकली नाही. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 108 रुग्णवाहिका या तात्काळ सेवेसाठी आहेत, परंतु त्यातील अनेक रुग्णवाहिका या बिघाड आहेत, नादुरुस्ती आहेत. त्यामुळं रुग्णांना अतिशय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. त्या ठिकाणी दवाखान्यात वेळेवर पोहोचता येत नाही. अनेक रुग्णवाहिका या नादुरुस्ती आहेत आणि त्यामुळं त्या तात्काळ दुरुस्ती कराव्यात, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहोत. कारण अनेक माता भगिनी असू द्या, गरोदर माता असू द्या, एखादं सिरियस पेशंट असू द्या, त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागतो. तेथील प्रशासन हे हलगर्जीपणा करत आहे. यासाठी आम्ही मागणी करतो, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू.